पावसाच्या रिमझिममध्ये अर्णवने पहिल्यांदाच त्याच्या भूतकाळाची दारं उघडली आणि इराच्या एका साध्या वाक्याने त्याच्या मनात काहीतरी कायमचं बदलायला सुरुवात झाली. पण ती व्यक्ती कोण होती जिने अर्णवचं आयुष्य बदलून टाकलं? चला पाहूया डील ऑफ लव्हचा हा भावनिक भाग. नमस्कार, मी यशश्री. माझ्या मनातले भावरंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण डील ऑफ लव्ह या कथेचा 15वा भाग ऐकणार आहोत. अर्णव: होय, आज तर काम करण्यात काही अर्थच नाही आहे. गाडी बहुतेक परत फार्म हाऊसकडे वळवावी लागणार. इरा: हो, अगदी हेल्पलेस झाल्यासारखे वाटत आहे या पावसामुळे. अर्णव: ते तर मला देखील वाटत आहे. एवढे बोलणे झाल्यावर अर्णवने गाडी सुरू केली व फार्म हाऊसकडे वळवली. फार्म हाऊसच्या दिशेने गाडी सरकत होती. इरा खिडकीबाहेर पावसाकडे पाहत होती, पण तिच्या मनात त्या एका क्षणाचं प्रतिबिंब अडकून पडलं होतं. जॅकेट खाली सामावलेली ती जवळीक आणि अर्णवच्या शब्दात उमटलेली एक अव्यक्त ऊब. दोघे काहीच बोलत नव्हते, पण त्या शांततेतही काहीतरी बोललं जात होतं. कदाचित त्यांच्या नात्याचा पहिला अवचित पाऊस आज त्यांच्या मनाला भिजवून गेला होता. आता पुढे. पावसाने धुंद झालेलं वातावरण, हलक्या धुक्यात लपलेलं ते फार्म हाऊस जणू काही निसर्गाच्या कुशीत विसावलेलं होतं. गाडीतून खाली उतरताच अर्णव आणि इरा दोघांच्या अंगावरून थेंब टपटपत होते. त्यांच्या पावलाखाली ओलेशार गवत, हवेत मातीचा सुगंध आणि भोवतीच्या झाडावरून टपकणारे थेंब. सगळं काही इतकं शांत आणि सुंदर होतं की क्षणभर दोघेही थांबून त्या आजूबाजूच्या वातावरणाचा अनुभव घेत होते. तेवढ्यात केअरटेकर धावतच बाहेर आला आणि त्या दोघांना पाहून म्हणाला, अरे देवा, तुम्ही भिजलात वाटतं. हा पाऊस पण असा अचानक आला बघा. थांबा, तुम्ही फ्रेश होऊन या, तोपर्यंत मी गरमागरम चहा आणि भजी बनवतो. अर्णवने हसत हात वर केला आणि म्हणाला, अरे वा, मग तर मी लगेच आलो फ्रेश होऊन. तू चहा आणि भजी तयार ठेव. अर्णवच्या त्या निरागस उत्साहाने इरा काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहिली. तिच्या मनात विचार आला की हा माणूस एवढा मोठा प्रसिद्ध असून देखील किती साधा आहे. स्वतःमधील लहान मूल अजूनही जपून ठेवलंय त्यांनी. अशी माणसे आजकाल सहजपणे कुठे सापडतात? ती तिच्या विचारांमध्ये हरवलेलीच असताना अर्णवने बोटांच्या टिचकीने तिला भानावर आणत म्हटले, मिस इरा, तुम्ही पण लवकर फ्रेश होऊन या हा, नाहीतर मी सगळ्या भजी फस्त करून टाकेन. नंतर म्हणू नका की मला काही ठेवली नाही म्हणून. इराने नकळत हसत उत्तर दिलं, हो सर, मी लगेच येते. थोड्याच वेळात दोघे आपापल्या खोलीत गेले. पावसामुळे खिडक्या अजूनही ओल्या होत्या. इरा बाथरूममधून बाहेर येत असताना तिला बाहेरून चहाचा मंद सुगंध आला. ती बाहेर आली तेव्हा अर्णव आधीच टेबलावर बसून वाफाळत्या चहाचा आणि गरमागरम भजीचा आनंद घेत होता. अर्णव इराला आलेली पाहून म्हणाला, बरं झालं तुम्ही आलात, नाहीतर भजी संपण्याच्याच मार्गावर होत्या. इराने स्मित करत उत्तर दिलं, अहो सर, तुम्ही माझ्या वाटच्याही खाल्ल्या तरी चालतील. अर्णव मुद्दाम गंभीर चेहरा करून म्हणाला, असं कसं? मग तुम्हीच म्हणाल की किती खादाड बॉस आहे ते. माझ्या वाटच्याही भजी यांनीच खाऊन टाकल्या. अहो सर, ती हसत म्हणाली, अहो मिस इरा, मी मजा केली हो. तोही हसला. थोडं वातावरण हलकं झालं. खिडकीतून येणाऱ्या मंद प्रकाशात दोघांचेही चेहरे चमकत होते. इरा, सर, आज तुम्ही भारीच खुश दिसत आहात. अर्णव, हो, कारण पाऊस, वाफाळता चहा आणि गरमागरम भजी हे माझं सगळ्यात आवडतं कॉम्बिनेशन आहे. त्यानंतर त्याच्या डोळ्यात त्या क्षणी एक वेगळेच भाव उमटले. काही क्षणांनी त्याच्या चेहऱ्यावरील ते आनंदाचे तेज मावळलं. त्याने खिडकीकडे पाहत हळू आवाजात म्हटलं, माझ्यासोबत आणखी एका व्यक्तीचं होतं, पण ती व्यक्ती माझ्या आयुष्यातून निघून गेली. निदान या कॉम्बोला आता तरी त्या व्यक्तीपेक्षा थोडं अधिक महत्त्व द्यावं असं वाटतं मला. इराने चहाचा कप हातात घेतला, पण अर्णव सरांचे बोलणे ऐकून तिच्या मनात विचार आले. ही कोण व्यक्ती, ज्या व्यक्तीची आठवण काढून सर इतके दुःखी झाले? कोणी खास व्यक्ती असावी का? क्षणभर तिला काय बोलावे ते कळलेच नाही. तेवढ्यात अर्णवनेच शांततेचा भंग केला आणि म्हणाला, चला, जेवण तयार होईपर्यंत आपण गॅलरीत जाऊया. पाऊस अजूनही मंदपणे कोसळतोय. इरा, हो चालेल.
गॅलरीत उभे राहून दोघेही निसर्ग न्याहाळत होते. पावसाच्या सरी टपकन झाडावरून खाली येत होत्या आणि दूरवरचे डोंगर पावसामुळे तर दिसेनासेच झाले होते. दोघांमध्ये शांतता पसरलेली होती. तेवढ्यात इराने हळू आवाजात विचारलं, सर, इफ यू डोंट माइंड, एक विचारू? अर्णवने हसून उत्तर दिलं, अहो, परमिशन कसली घेताय, विचारा ना. इरा, थोडं पर्सनल आहे म्हणून. अर्णव, अच्छा, तरी विचारा जे मनात आहे ते. इरा, तुम्ही मगाशी ज्या व्यक्तीबद्दल बोलत होता ती कोण? अर्णवने थोडा वेळ शांत राहून कपातला शेवटचा घोट घेतला. मग शांत स्वरात म्हणाला, हो, अशी व्यक्ती होती माझ्या आयुष्यात, जिला माझ्याप्रमाणेच हा पाऊस, चहा आणि भजी हे कॉम्बिनेशन आवडायचं. पण प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्यात कायम राहतेच असं नाही. कधी कधी काही व्यक्ती कितीही प्रयत्न केला तरी देखील आपल्या आयुष्यात राहत नाही. इराने हळू आवाजात विचारलं, अच्छा, पण सर, मी एक सांगू? अर्णव, हो, नक्की. इरा, आपल्या आयुष्यातील अनुभव हे फक्त एका व्यक्तीच्या भोवताली फिरले पाहिजेत असं नाही. काही गोष्टी आपण स्वतःसाठी अनुभवायला हव्यात, म्हणजे त्या आपल्या हक्काच्या होतील. कारण दुसऱ्यांच्या आठवणीत अडकून राहिलो तर आपण स्वतःला अनुभवायचंच विसरतो. अर्णव तिच्याकडे एकटक बघत राहिला. तिच्या चेहऱ्यावर या क्षणी एक वेगळाच आत्मविश्वास होता, साधेपणातला पण खोल अर्थ सांगणारा. इराला थोडं संकोचल्यासारखं वाटलं, म्हणून तिने विचारलं, मी काही चुकीचं बोलले का? अर्णव हळूच हसला आणि म्हणाला, नाही, इनफॅक्ट तुम्ही अगदी सुंदर बोललात. खरंच तुमच्याकडून शिकण्यासारखं बरंच आहे. इरा, सर, तुम्ही मजेत बोलताय की खरंच? अर्णव, मिस इरा, मी प्रत्येक वेळी मजा करत नाही, खरंच म्हणतोय. इराने त्याच्याकडे पाहून हलकं स्मित केलं. वातावरण पुन्हा शांत झालं. पावसाच्या सरी वाढल्या होत्या आणि त्या दोघांमधील शांतता आता गोड भासत होती. काही वेळानंतर अर्णव म्हणाला, आज पण तुम्हाला खोलीत एकटं झोपायला भीती वाटणार, मग तुम्हाला वाईट स्वप्न पडणार आणि मग तुम्ही मला कॉल करणार. त्यामुळे मला वाटतं की आज पण मला तुमच्या खोलीत सोफ्यावर झोपावं लागणार. इराच्या चेहऱ्यावर एकदम लाली आली आणि ती म्हणाली, सर, मला वाटतं आज तुम्ही बेडवर झोपा, मी सोफ्यावर झोपते. अर्णव हसत म्हणाला, आपण परत कालचं डिस्कशन करत आहोत. मी बोललो ना की मीच झोपेन सोफ्यावर म्हणून. इराला यावर काय उत्तर द्यावं ते सुचेनासं झालं. ती फक्त म्हणाली, ओके सर. तेवढ्यात केअरटेकरने आतून हाक मारली, साहेब, मॅडम, जेवण तयार आहे. अर्णव लगेचच आत जात म्हणाला, चला लवकर, नाहीतर जेवण थंड होईल. दोघेही आत गेले. टेबलावर साधं पण प्रेमाने बनवलेलं घरगुती जेवण होतं. जेवताना दोघेही फारसं बोलले नाही. फक्त चमच्यांचा आवाज आणि खिडकीबाहेरचा पाऊस एवढंच ऐकू येत होतं. जेवण झाल्यावर अर्णवने म्हटलं, चला, जेवण छान झालं, आता झोपायची वेळ झाली, मी सोफ्यावरच झोपतो. इराने काही न बोलता फक्त मान हलवली. ती बेडवर झोपली, पण तिच्या मनात विचारांचा गुंता सुरूच होता. माझ्यामुळे या भल्या माणसाला उगाच त्रास. सर बोलून दाखवत नाहीत, पण एक दिवस बोलले तर? अरे यार, मला जाम गिल्टी फील होत आहे. ती कुजबदल करत राहिली. खिडकीबाहेर पावसाची रिमझिम चालू होती. दुसरीकडे अर्णव सोफ्यावर पडला, पण डोळे मिटले तरी त्याचं मन शांत नव्हतं. मिस इरा मगाशी किती खरं बोलून गेल्या. आपण आपले अनुभव स्वतःसाठी जगायला हवेत. खरंच किती सुंदर विचार आहेत त्यांचे. आज पावसात भिजल्यावर देखील त्या किती सुंदर दिसत होत्या. पावसाचा नाद, मंद प्रकाश आणि मनातील भावनांचा ओघ यामुळे दोघांनाही झोप लागत नव्हती. दोघेही एकाच छताखाली होते, पण मन मात्र विचारांच्या वेगवेगळ्या प्रवाहात वाहत होती. अर्णव आणि इराच्या आयुष्यात पुढे काय लिहून ठेवले आहे हे जाणून घ्यायचे असेल तर कथेचा पुढचा भाग नक्की ऐका. तुमचीच यशस्वी. कथेचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच पुढील भाग घेऊन येते आहे.